नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राठोड एम-पी-एस-सी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी मयुरी शिंदे, राज्यसेवा 2022 मधून माझी सहाय्यक प्रकल्प अधिकारी पदी निवड झालेली आहे. तर आजच्या या सेशनमध्ये आपण येणाऱ्या कंबाईंड पूर्व परीक्षा 2024 साठी नेमकी स्ट्रॅटेजी काय असावी, तसेच एक्झामचा जो सिलेबस आहे, तो नेमका सिलेबस काय आहे, जो नुकताच 2023 मध्ये चेंज झालेला आहे. तर त्या बदललेल्या सिलेबसनुसार किंवा जो 2023 चा नुकताच पेपर झालेला आहे प्रिलिम्सचा, त्यानुसार आपण नेमके कुठले सिलेबसमधले पॉइंट्स आपल्याला महत्त्वाचे आहेत, ज्याचा आपण अभ्यास प्रामुख्याने केला पाहिजे. तसेच नेमका आपल्याजवळ उपलब्ध असलेला वेळ आणि त्या वेळेचा आपण कशाप्रकारे उपयोग करू शकतो, नेमकं प्लॅनिंग काय असावं आपलं, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच सोबत जो आयोगाचा दिवसेंदिवस वाढत जाणारा कट ऑफ आहे, त्यानुसार आपण नेमका सेफ स्कोर कसा घेऊ शकतो? जो की आज 60 प्लसचा स्कोर आपण सेफ मानू शकतो कंबाईंड प्रिलिम्स पास करण्यासाठी. तर तो स्कोर आपण कशाप्रकारे घेऊ शकतो? याची एकंदरीत स्ट्रॅटेजी नेमकी काय असावी? हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर कुठल्याही परीक्षेच्या सुरुवातीला आपण बघतो, की सर्वात पहिले तर त्याचा सिलेबस हा आपल्याला महत्त्वाचा आहे आणि त्यानंतर त्याचे प्रिव्हियस इयर क्वेशन्स. तर आपण सुरुवातही सिलेबसपासूनच करूयात. तर आयोगाचा नेमका बदललेला सिलेबस काय आहे? हा आपण सुरुवातीला पाहूयात. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतो तो म्हणजे इतिहास आहे. तर आयोगाच्या सिलेबसमध्ये आपल्याला आधुनिक भारत आणि त्यासोबतच महाराष्ट्राचा विशेष संदर्भ अशा पद्धतीने टायटल दिलेला आहे इतिहासाचा. तर या इतिहासासाठी नेमकी बुक लिस्ट आपल्याकडे कुठली असावी, ते आपण सुरुवातीला पाहून घेऊयात. त्यामध्ये 11वीचं जे जुनं इतिहासाचं पुस्तक आहे, हे अगदीच महत्त्वाचं आहे कंबाईंड पूर्व परीक्षेसाठी. कारण यामध्ये महाराष्ट्राचा जो इतिहास आहे, तो अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेला आहे. त्याच सोबत आयोगाच्या आत्तापर्यंतच्या पी-वाय-क्यूज वरून आपल्याला कळतं, की जो 11वीचं जे जुनं पुस्तक आहे, त्यामधून अगदी वर्ड टू वर्ड्स किंवा लाईन्स जशाच तशा ह्या आपल्याला आयोगाच्या पी-वाय-क्यूज मध्ये दिसतात. त्यामुळे हे अगदीच महत्त्वाचं पुस्तक आपल्याला कंबाईंडच्या सिलेबस कव्हर करण्यासाठीचं मानले. त्यानंतर समाधान महाजन सरांचं जे बुक आहे, ते बुक आपण आधुनिक भारताचा इतिहास यासाठी वापरू शकतो. त्यासोबतच महाराष्ट्राबद्दलची सर्व जो इतिहास आहे, तो यामध्ये कव्हर केलेला आहे. अगदी शॉर्ट नोट्सच्या स्वरूपात आपल्याला समाधान महाजन सरांचं बुक बघायला मिळतं आणि त्यामुळे आपले रिव्हिजन सुद्धा चांगल्या प्रकारे होऊ शकतात. तर सगळा सिलेबस कव्हर करणारं जे आहे, ते बुक म्हणजे समाधान महाजन सरांचं बुक. आता तिसरी गोष्ट म्हणजे जर आपण बघतो तर इतिहासाचे जे सध्या 2023च्या पेपरनुसार आपण बघतोय, की एक 10 प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर त्या 10 प्रश्नांपैकी 7 ते 8 हे प्रश्न असे असतात, की ज्याचा अभ्यास आपल्या सोर्सेसमधून होतो किंवा ज्यांची उत्तरे आपल्याला आपल्या सोर्सेसमधून मिळू शकतात. पण काही 1 ते 2 किंवा 2 ते 3 प्रश्न आपल्याला थोडेसे आउट ऑफ सोर्सेस पाहायला मिळतात. तर त्यासाठी व्हॅल्यू एडिशन म्हणून आपण उमेश कुदळे सरांचे जे इतिहासाचे नोट्स आहेत, त्यामधून काही महत्त्वाचे फॅक्ट्स असतील, तर ते आपण आपल्या सोर्सेसमध्ये ॲड करू शकतो. तसेच जो समाज सुधारकाचा महत्त्वाचा पोर्शन सिलेबसमध्ये आहे आणि अगदीच जास्त प्रश्न विचारला जाणार आहे. खूप जास्त वेटेज असणारं समाज सुधारक. तर यासाठी आपल्याला उमेश कुदळे सरांचं समाज सुधारक हे पुस्तक आपण वापरू शकतो. तर हे बुक अगदीच कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. समाज सुधारकांसाठी हे जर एक बुक केलं तर त्याशिवाय काहीही वेगळं करण्याची गरज पडत नाही. त्यासोबतच जे आउट ऑफ सोर्सेस जाणारे असे बरेच प्रश्न आहेत, ते आपले इथून सॉल्व्ह होऊ शकतात. पण सुरुवातीला आपण हे 2 बुक्स जे आहेत, ते अतिशय चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर समाज सुधारकाचं पुस्तकही सोबतच करणं गरजेचं आहे. पण काही जे व्हॅल्यू एडिशन आहे, ते आपण उमेश कुद्रे सरांच्या नोट्समधून करू शकतो. तर इतिहासामध्ये जर आपण पाहायचं झालं तर नेमका सिलेबस तर आहे, पण आयोगाच्या प्रिव्हियस इयर क्वेशन्स वरून आपल्याला दिसतं की काही ठराविक अभ्यासक्रमाच्या मुद्द्यांवर वारंवार प्रश्न विचारले जातात. तर ते नेमके कोणते आहेत आणि आपण ते करायला पाहिजे. तर आपण हे थोडक्यात पाहून घेऊयात. तर इतिहासामध्ये जर सगळ्यात महत्त्वाचा जर पाठ घेतला तर तो समाज सुधारक आहे. समाज सुधारकांवर आपल्याला बरेचसे प्रश्न पाहायला मिळतात. समाज सुधारकांसोबतच व्यक्तिविशेष म्हणजे जे महाराष्ट्रातले समाज सुधारक आहेत, तसेच महत्त्वाच्या व्यक्तींचं योगदान
त्यांच्याबद्दल डिटेल असे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर महाराष्ट्रामधल्या जर आपण घेतल्या तर काही चळवळी महत्वाच्या. मग या चळवळीमध्ये धार्मिक सुधारणा चळवळी येतील. तसेच क्रांतिकारक चळवळी, त्यासोबतच कामगार चळवळी इत्यादी. तर धार्मिक सुधारणा चळवळी जेव्हा आपण पाहतो, तेव्हा यामध्ये आपल्याला परमहंस सभा किंवा प्रार्थना समाज असेल किंवा सत्यशोधक समाज, तसेच आर्य समाज, तर इत्यादी जे समाज आहेत, त्या रिलेटेड जे व्यक्ती आहेत, त्या व्यक्तींवर तसेच या प्रार्थना समाजाची असेल किंवा सत्यशोधक समाजाची नेमकी विचारसरणी काय आहे, यावर आपल्याला बरेचसे प्रश्न पाहायला मिळतात. त्यामधल्या व्यक्ती सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. तर त्या रिलेटेडच्या ज्या व्यक्ती आहेत, त्यांची डिटेल आणि अगदी व्यवस्थित आपण माहिती जी आहे ती फॅक्च्युअल रूपात असू देत, तर ती आपण चांगल्या प्रकारे इथे करायला पाहिजे. त्यानंतर जर घेतलं तर क्रांतिकारक आहेत. मग क्रांतिकारक चळवळीमध्ये सुद्धा जे पण महाराष्ट्रातले क्रांतिकारक आहेत, मग त्यामध्येच आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेपासून जे सुरू होतात. तर ते सर्व क्रांतिकारक आणि त्यांच्या संघटना असतील, पुन्हा त्या रिलेटेड जे खटले असतील, ते सर्व आपण इथे करणं अपेक्षित आहे. म्हणजे एक धार्मिक सुधारणांवर आपल्याला 1 ते 2 प्रश्न पाहायला मिळतो. त्यासोबतच क्रांतिकारकांवर सुद्धा 1 ते 2 प्रश्न हे आपल्याला पाहायला मिळतातच. मग इथे आपण प्रामुख्याने महाराष्ट्राचे क्रांतिकारक सुरुवातीला करणं गरजेचंच आहे. त्यासोबतच मग इतर जे देशाच्या भागामधले म्हणजे बंगाल असेल किंवा पंजाब प्रांतातले क्रांतिकारक इथे आपण करणं अपेक्षित आहे. त्यामध्ये नंतरचा जो पार्ट येतो तो म्हणजे कामगार चळवळी. मग कामगारी चळवळीवर सुद्धा एक प्रश्न हा हमखास आपल्याला पडलेला दिसतो. मग कामगार चळवळीची जी सुरुवात असेल तिथून किंवा मग ज्या व्यक्ती आहेत त्यामधल्या, जसं की नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न इथे पडलेले दिसतात. मग त्या संघटना कोणत्या आहेत किंवा त्यांचं नेतृत्व कोणी केलंय किंवा त्यांचं जे वर्ष आहे, तर हे आपण सर्व पाहायला पाहिजे. तसंच कामगार चळवळीमध्ये त्यांचं योगदान काय आहे त्या संघटनेचं, हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. तर अशा प्रकारे काही चळवळी आहेत. त्यानंतर एक दुसरा मुद्दा म्हणजे काही उठाव आहेत. मग त्यामध्ये शेतकऱ्यांचे उठाव आहेत. तसेच काही आदिवासींचे उठाव आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यामध्ये भिल्लांचे असतील, रामोशांचे उठाव, शेतकरी उठाव. मग शेतकरी उठावामध्ये आपल्याला प्रामुख्याने महाराष्ट्रातील शेतकरी उठाव, मग त्यामधले बॉम्बे प्रांतातले असू देत किंवा पुणे प्रांत. तर शेतकरी उठावाच्या संदर्भाने पुणे प्रांतातला जो दख्खनचा उठाव आहे, त्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारताना आपल्याला दिसतं. मग ते प्रिलिम्समध्ये असू देत किंवा मेन्समध्ये. तर ते आपण अतिशय चांगल्या प्रकारे करून ठेवणं गरजेचं आहे. त्यासोबतच काही आदिवासींचे उठाव सुद्धा विचारले जातात. तर आदिवासींचे उठाव आहेत, तर मग हे नेमके कोणत्या भागामध्ये झालेत आणि त्यांचं नेतृत्व कोणी केलंय? तर हे सर्व आपल्याला माहिती असायला लागेल. त्यासोबतच जे उठाव झालेत त्यानंतर उठावांचा बिमोड करणारा नेमका इंग्रज व्यक्ती कोण आहे? तर त्या रिलेटेड सुद्धा आपल्याला माहिती असावी लागेल. त्यासोबतच 1857 चा उठाव सुद्धा आहे. तर 1857 च्या उठावावर सुद्धा आपल्याला प्रश्न पडताना दिसतात. तर यानंतर जर पाहिलं आपण तर मग राष्ट्रवादाचा उदय कसा झाला? भारत आणि महाराष्ट्रामध्ये आणि मग काँग्रेसच्या स्थापनेच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये किंवा इतर भारतामधल्या इतर ज्या काही राजकीय संघटना स्थापन झाल्या त्या आपल्याला पाहाव्या लागतील. त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रामधल्या म्हणजेच बॉम्बे प्रांत असेल किंवा पुणे असेल या ठिकाणी ज्या राजकीय संघटना स्थापन झाल्या त्यांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल. मग तिथे बॉम्बे असोसिएशन आहे किंवा पुणे सार्वजनिक सभा असेल किंवा त्यानंतर स्थापन झालेली मग बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन असेल किंवा डेक्कन सभा असेल. तर या बाबतीमध्ये नेमकी ती संघटना, त्यांची स्थापना वर्ष असतील, त्यामध्ये कुठले व्यक्ती आहेत, त्यांचा अध्यक्ष, त्यांचं नेतृत्व करणारे, त्यासोबतच त्या संघटनेचं नेमकं योगदान काय? तर हे सर्व आपल्याला डिटेल इथे माहिती करावं लागेल. यावर सुद्धा आपल्याला बरेचसे प्रश्न पाहायला मिळतात. त्यानंतर मग काँग्रेस आणि काँग्रेसची अधिवेशनं, त्यामध्ये सुद्धा काँग्रेसची अधिवेशनं नेमकी महाराष्ट्रामधली अधिवेशनं जी आहेत, त्याबद्दल आपल्याला डिटेल्स
इथे करावे लागतात. आणि एकंदरीत नंतर जर आपण पाहिलं तर जे स्वातंत्र्य चळवळ आहे, तर स्वातंत्र्य चळवळ 1921 पासून आपण घेऊ शकतो. असहकार चळवळ असेल किंवा मग सविनय कायदेभंग असेल किंवा छोडो भारत आंदोलन. तर या त्या टप्प्यावर नेमकं महाराष्ट्रामध्ये त्या रिलेटेडच्या ज्या घडामोडी आहेत, पॅरलली महाराष्ट्रामध्ये काय-काय झाल्यात त्या घटनांचा योग्य तो क्रम आणि त्याबद्दलची सर्व माहिती जी आहे ती आपल्याला इथं घेणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर इथं समाज सुधारक व्यक्तिविशेषवर इथे 2 ते 3 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. त्यासोबतच चळवळी ज्या आहेत तिथे सुद्धा आपल्याला 2 ते 3 म्हणजे कामगार चळवळ आणि क्रांतिकारकांवर तर एक प्रश्न हा फिक्स असतो. त्यानंतर उठावांवर सुद्धा आपल्याला बरेचसे प्रश्न पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे आपण जर इतिहासाचा नेमका पी-वाय-क्यू वरून आपल्याला कोणते टॉपिक्स करणं अपेक्षित आहेत आणि मग त्या रिलेटेडच्या काही कन्सेप्ट्स असतील म्हणजेच नेमकं त्या घटनेचं बॅकग्राऊंड काय आहे, हे सर्व समजून घेणं, तसेच त्या रिलेटेडचे काही फॅक्ट्स जर असतील, तर ते आपण इथं पाठ करणं अपेक्षित आहे. त्यासोबतच इथे चळवळीमध्ये ब्राह्मणेतर चळवळ सुद्धा येते. ब्राह्मणेतर चळवळ आणि मग त्या रिलेटेडचे जे काही वृत्तपत्र असतील किंवा त्यामधल्या काही व्यक्ती असतील, त्या सुद्धा इथे आपल्याला करणं अपेक्षित आहे. यावर सुद्धा वारंवार आयोग प्रश्न विचारताना आपल्याला दिसतात. तर एकंदरीत इतिहासाचा जर आपण योग्य त्या पद्धतीने अभ्यास केला, तर 10 पैकी 7 ते 8 प्रश्न तर आपण सहज घेऊ शकतो. त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल. आता कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये असेल किंवा इतरही मेन्समध्ये असतील तर भूगोल हा अतिशय सोपा असा विषय आपण समजू शकतो. कारण ज्या विद्यार्थी चं पाठांतर जे आहे ते अतिशय चांगलं असतं. तर इथे स्कोअर करायला फार काही अवघड जात नाही. म्हणजे अगदीच आउट ऑफ जे 10 पैकी 10 मार्क्स आहेत ते आपण भूगोलामध्ये घेऊ शकतो. मग त्यामध्ये महाराष्ट्र हा जो सिलेबस टॉपिकनुसार आपण हे टॉपिक्स करणं तर अपेक्षितच आहे. अक्षांश, रेखांश असेल तर मग त्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र प्राकृतिक असेल, राजकीय असेल, त्यानंतर जमिनीचे प्रकार असतील किंवा खनिजे असतील, वनसंपदा असेल, या रिलेटेडचे फॅक्ट्स बऱ्यापैकी आपल्याला चांगल्या प्रकारे पाठ करावे लागतात. प्राकृतिक भूगोलामध्ये पण आपण बघतो, की मग पर्वत, शिखरे, काही डोंगररांगा असतील, त्यांचा चढता-उतरता क्रम आपल्याला विचारू शकतात. त्यासोबतच नद्या आहेत महत्त्वाच्या, कोकणातील नद्या असतील, मग पठारावरच्या नद्या असतील. तर हा सगळा जो भूगोल आहे, तर तो बऱ्यापैकी फॅक्च्युअल आपल्याला बघायला भेटतो. त्यासोबतच काही कन्सेप्ट सुद्धा आहेत त्या रिलेटेड. तर त्या कन्सेप्ट आणि फॅक्ट्स जर आपण व्यवस्थित केल्या, अ, लोकसंख्या टॉपिक असेल, तर आपल्याला चांगल्या प्रकारचे भूगोलाचे मार्क्स येऊ शकतात. पण इथे पाठांतर आणि वारंवार रिव्हिजन करणं हे गरजेचं आहे. तर भूगोलामध्ये आपण 10 पैकी 10 मार्क्स तिथं घेऊ शकतो. यासाठी महाराष्ट्राच्या भूगोलासाठी आपण सौदी सरांचं पुस्तक वापरू शकतो. त्यासोबतच दीपस्तंभ प्रकाशनाचं सुद्धा पुस्तक वापरू शकतो. त्यानंतर तिसरा टॉपिक आहे तो म्हणजे अर्थव्यवस्था. तर आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये आयोगाने सिलेबसमध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था अशा 2 पार्ट्समध्ये अर्थव्यवस्थेचा सिलेबस दिलेला आहे. तर अर्थव्यवस्थेचे हे जे टॉपिक्स आहेत, हे आपण हे टॉपिक्स करण्यासाठी आपले जे 2 सोर्सेस आहेत, त्या म्हणजे रणजीत कोळंबे सरांचं इकॉनॉमिक्सचं पुस्तक किंवा मग देसले सरांचं जे स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र आहे. हे दोन्ही पुस्तक आपण वापरू शकतो. या दोन्हीपैकी एक कुठलंही पुस्तक आपण वापरलं तरी चालेल. पण नेमका प्रॉब्लेम जर पाहिला आपण इकॉनॉमिक्समध्ये काय होतं विद्यार्थ्यांचा, तर बऱ्याच वेळेला आपण जे बुक्स वापरतो, तर ते बुक्स आणि इकॉनॉमिक्समधले जे पी-वाय-क्यूज असतात, तर आपण खूप चांगल्या कन्सेप्ट केल्या तरी सुद्धा जेव्हा आपण पी-वाय-क्यू मधून ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो किंवा पी-वाय-क्यूची जी लँग्वेज असते, ती कुठेतरी थोडीशी मिसमॅच होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून आपला मग क्वेशन सॉल्व्ह करताना गोंधळ उडालेला आपल्याला दिसतो. तर हे न होण्यासाठी आपण इकॉनॉमिक्सचे टॉपिक्स करताना पी-वाय-क्यूज हे सोबतच घेऊन केले पाहिजे. त्यामुळे इकॉनॉमिक्समध्ये हे पी-वाय-क्यूचं महत्त्व खूप जास्त आहे. जर इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे जर मार्क्स घ्यायचे असतील, तर आपण पी-वाय-क्यूची जोड देऊनच आपण आपल्या पुस्तकांमधला कंटेंट सुद्धा केला पाहिजे. म्हणजे अ, एक साधी जर राष्ट्रीय उत्पन्नाची कन्सेप्ट आपण घेतली, तर राष्ट्रीय उत्पन्नावरचे प्रश्न सोबतच आपण पाहणं आणि आपल्या बुक्समध्ये जशा कन्सेप्ट एकदा आपण समजून घेणं, पण त्यासोबतच आयोगाने नेमकं स्टेटमेंटमध्ये कशाप्रकारे विचारलंय किंवा कुठल्या कुठल्या प्रकारचे शब्द तिथं वापरलेले आहेत. तर हे समजून घेऊन आपण जर नीट कन्सेप्ट केल्या, तर त्यासोबतच आपली पी-वाय-क्यू सुद्धा चांगल्या प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो. आणि इथे आपण इंग्रजी भाषेचा ह्या चांगल्या प्रकारे वापर केला, म्हणजे मराठीमधली जी भाषा असते ती बऱ्यापैकी थोडी वेगळ्या प्रकारचे शब्द तिथे दिसतात आपल्याला. तर इंग्लिश वर्ड्स जर आपण व्यवस्थित यूज केले, तर इथे आपण चांगल्या प्रकारे तो क्वेशन समजून घेऊ शकतो. तसंच त्या नेमक्या स्टेटमेंट्समध्ये काय आयोगानं सांगितलंय आपल्याला आणि नेमकं ॲन्सरपर्यंत कसं पोहोचायचंय, हे आपल्याला तिथे समजेल.
आणि दुसरा प्रश्न म्हणजे अर्थव्यवस्थेबद्दल, की बऱ्याच मुलांना असं वाटतं, की इकॉनॉमिक्स म्हणजे फॅक्ट्स. तर असं नाहीये. इकॉनॉमिक्स म्हणजे सर्वच फॅक्ट्स नसतात. तर काही बाबी या कन्सेप्च्युअल पण आहेत आणि काही बाबी या फॅक्ट्सवर आहेत. तर यासाठी सुद्धा आपण आयोगाचे पी-वाय-क्यूज पाहिले पाहिजे. त्यावरून आपल्याला लक्षात येईल, की कन्सेप्टवर जास्त प्रश्न विचारले जातात आणि फॅक्ट्सवर काहीच प्रश्न आहेत. मग त्या फॅक्ट्स विचारणारे काहीच असे टॉपिक्स आहेत, की ज्याचे फॅक्ट्स सुद्धा आयोग वारंवार विचारताना दिसतं. मग ते नेमके कोणते टॉपिक्स आहेत हे आपल्याला पी-वाय-क्यू वरून समजेल. तर यामध्ये जर आपण पाहिलं, तर परकीय व्यापार हा एक टॉपिक असा आहे, की ज्याचे फॅक्ट्स बेसिस प्रश्न आपल्याला जास्तीत जास्त विचारताना दिसतात. मग परकीय व्यापारामध्ये आपण जेव्हा पाहतो, तर नेमकी भारताची जी परकीय व्यापाराची दिशा किंवा रचना म्हणजे आयातीची रचना असेल किंवा निर्यातीची रचना किंवा आयातीची दिशा आणि निर्यातीची दिशा हे आपल्याला त्यावर सारखे प्रश्न विचारलेले दिसतात. मग आयातीची रचना म्हणजे नेमकं काय? तर भारत नेमका कोणत्या देशांकडून कोणत्या वस्तूंची आयात करतो, हे आपल्याला इथे पाहायला मिळतं. म्हणजे भारताने कोणत्या देशाकडून कोणत्या वस्तूंची आयात केली आणि मग त्या वस्तूंचा आयातींचा क्रम काय? यावर बरेचसे फॅक्च्युअल प्रश्न हे आपल्याला पडलेले दिसतात. तसेच आयातीच्या दिशेमध्ये जर पाहिलं आपण, तर नेमक्या कोणत्या देशाकडून भारताची आयात जास्त आहे? अशा प्रकारे प्रश्न. मग त्या देशांमध्ये सुद्धा क्रमवारी लावलेली दिसते आपल्याला आणि त्यावर अ, आयोगाचा प्रश्न विचारण्याचा ट्रेंड सुद्धा तशाच प्रकारे चढता क्रम किंवा उतरता क्रम अशा प्रकारे हे प्रश्न विचारलेले असतात. त्यासोबतच जी गुंतवणूक आहे, मग नेमकी भारतामध्ये गुंतवणूक कोणत्या देशांनी केलेली आहे? त्याबद्दल सुद्धा आपल्याला चढता उतरता क्रम किंवा फॅक्ट्स रूपामध्येच ते प्रश्न विचारलेले असतात. तसेच नेमकी कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक आलेली आहे? मग त्यासाठी अंगठाचा जो रिपोर्ट आहे किंवा हे करंट बेस सुद्धा प्रश्न असू शकतात. तर या रिलेटेडचे फॅक्ट्स आपल्याला चांगले करणं गरजेचं आहे. म्हणजे जर परकीय व्यापारासंबंधित जर 1 ते 2 प्रश्न जर येत असेल, तर तिथे कन्सेप्ट्सपेक्षा जास्त हे अशा प्रकारच्या फॅक्ट्सवर तिथे आयोगाचा भर असतो. त्यामुळे आपण त्या पद्धतीनं त्या टॉपिक मधली माहिती जी आहे ती घेतली पाहिजे. त्यासोबतच जर आपण पाहिलं तर लोकसंख्या टॉपिकमध्ये हे जास्त तर आकडेच असतात आणि त्यामध्ये वारंवार आयोगाचे प्रश्न दिसतात. त्यामध्ये मग लोकसंख्या असेल, मग महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या संदर्भात जर घेतलं, तर टोटल लोकसंख्या, मग जिल्ह्यांची क्रमवारी त्यामध्ये सुद्धा विचारलं जातं. त्यानंतर मग घनता असेल किंवा दशवार्षिक वाढ यामध्ये सुद्धा अ, एक चढता-उतरता क्रम तसेच ओव्हरऑल महाराष्ट्राची दशवार्षिक वाढ किंवा महाराष्ट्राची घनता यामध्ये सारखे आकडे आपल्याला दिसतात. त्यामध्ये लिंग गुणोत्तर असेल किंवा साक्षरता दर. तर हे जे आकडेवारी आहे, तर ही वारंवार आयोग आपल्याला विचारताना दिसतं. त्यामुळे हे जे आकडे आहेत ते आपण पाठच केले पाहिजे. आणि यावर येणारे प्रश्न हे आपण सहज सॉल्व्ह करू शकतो, जर आपले पाठांतर चांगलं असेल तर. त्यानंतर दारिद्र्य आणि बेरोजगारीमध्ये जर पाहिलं आपण, तर दारिद्र्यामध्ये आपल्याला काही फॅक्ट्स पाहायला मिळतात. जे म्हणजे की दारिद्र्य टॉपिकमध्ये आपल्याला काही समित्या दिसतात किंवा काही तज्ञ गट जे स्थापन केलेले आहेत. तर त्या काही तज्ञ गटांची आकडेवारी जी आपल्याला नेहमी वारंवार आयोग विचारताना दिसतं. त्यामध्ये मग तेंडुलकर समितीचे जे आकडे आहेत किंवा रंगराजन समितीचे आकडे. मग त्यामध्ये सुद्धा वर्ष ठरलेले आहेत. तेंडुलकर समितीचे आकडे हे 2004-5 चे आपल्याला माहितीच असावे लागतात किंवा 2011-12 चे आणि रंगराजन समितीचे सुद्धा 2004-5 आणि 11-12 इत्यादीचे जे आकडे आहेत, मग ग्रामीण असेल किंवा शहरी भागातलं दारिद्र्य याबद्दलचे आकडेवारी ही वारंवार आयोग आपल्याला विचारताना दिसतात. तर हे आकडे आपण पाठच करायला पाहिजेत. अशा प्रकारे जर आपण म्हणजे पी-वाय-क्यू जर आपण पाहिले, तर त्यावरून आपल्याला लक्षात येतं, की नेमके कुठल्या टॉपिक्सचे फॅक्ट आपण पाठ करायला पाहिजेत आणि कुठले टॉपिक्स जे आहेत ते आपण कन्सेप्च्युअली समजून घ्यायला पाहिजे. बाकी राष्ट्रीय उत्पन्न जर घेतलं, तर राष्ट्रीय उत्पन्नावरचे फॅक्ट्स खूप कमी विचारलेले दिसतात. फॉर्म्युलेज वगैरे जर सोडले तर. बाकी मात्र कन्सेप्च्युअल पार्ट हा राष्ट्रीय उत्पन्नावर दिसतो आपल्याला. त्यानंतर शेती असेल किंवा उद्योग असतील, बँकिंग असेल, बँकिंग मधल्याही बऱ्याचशा ज्या कन्सेप्ट आहेत त्या आपल्याला इथे विचारलेल्या दिसतात. त्यानंतर मुद्रा आणि राजकोषीय नीती हा सुद्धा पूर्णपणे कन्सेप्च्युअल पार्ट आहे. तर काही फक्त फॉर्म्युलेज जर छोटे-मोठे जर सोडले, तर बाकी हे कन्सेप्च्युअलच पार्ट इथे आपल्याला दिसतो आणि ते जर फॉर्म्युले जरी पाहिले, तर आपण ते कन्सेप्टवरच डिपेंड असतात. त्यामुळे इथे आपल्याला कन्सेप्ट चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे आणि नेमक्या पर्टिक्युलर टॉपिक्सचेच फॅक्ट्स हे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला मार्क्स जायला नको. त्यानंतर आपल्याला आयोगाने इथं सेपरेट असं दिलेलं आहे, की शासकीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला
अर्थसंकल्प नावाचा टॉपिक दिलेला आहे, लेखा परीक्षण. तर इथे कुठेतरी बेसिक्स ज्या आहेत त्या अर्थसंकल्पाच्या त्या आपण करणं गरजेचंच आहे. पण त्यासोबतच जो सध्याचा जो करंट मधला अर्थसंकल्प असेल किंवा इको सर्व्हे असेल, तर त्या रिलेटेड काही आकडेवारी असेल किंवा काही महत्त्वाच्या त्यामधल्या बाबी, त्या आपण इथे करणे अपेक्षित आहे. इथे एखादा प्रश्न नक्कीच पडू शकतो. तर त्यासाठी आपण जो सध्याच्या वर्षाचा जो पण बजेट असेल करंट मधला, तर त्या बजेटच्या जर काही नोट्स आपण काढून घेतल्या आणि त्या नोट्सचं जर वारंवार रिव्हिजन केलं, तर त्यावरून जो एक प्रश्न विचारला जाणार आहे किंवा 1 ते 2 प्रश्न, तर तो आपण चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. तर अशा प्रकारे हा बेसिक्स प्लस करंट अशा दोन्ही पद्धतीने आपण अर्थसंकल्प हा टॉपिक इथं करणं अपेक्षित आहे. त्यासाठी जे बुक लिस्ट आहे ती आपल्या सर्वांनाच माहिती आहे. किरण देसले सरांचं बुक असेल किंवा मग रंजन कोळंबे सरांचं बुक असेल. आता त्यानंतर प्रश्न आहे तो म्हणजे चालू घडामोडींचा. तर चालू घडामोडीमध्ये सुद्धा आपल्याला सिलेबसमध्ये आयोगाने दिलेला आहे. ते म्हणजे जागतिक लेव्हलच्या, त्यानंतर भारत आणि नंतर महाराष्ट्र. तर आता या चालू घडामोडीमध्ये आपल्याला डिटेल असा सिलेबस दिलेला नसतो. तर हे सुद्धा आपण पी-वाय-क्यूज वरूनच समजून घेऊ शकतो, की नेमकं कुठल्या प्रकारच्या चालू घडामोडींना वेटेज जास्त आहे किंवा नेमकं प्रश्नांचं स्वरूप कसं असतं. तर सोर्सेसमध्ये आपण पृथ्वी परिक्रमा वापरू शकतो, जे मासिक आहे किंवा मग सहामाही सुद्धा जे मॅगझीन येतं. सॉरी 6 जे येते म्हणजे जानेवारी ते जून असेल किंवा जुलै ते डिसेंबर हे सुद्धा आपण वापरू शकतो. त्यानंतर सिम्प्लिफाईडचं एक पूर्ण वर्षाचं जर पाहिजे असेल, तर मग त्यामधून सुद्धा आपण तो डाटा करू शकतो. आता चालू घडामोडीमध्ये सुद्धा मार्क्स घेणं हे सोपं आहे. म्हणजे आपण जे 15 प्रश्न येतात, त्यापैकी 10 ते 12 मार्क्सचे चांगल्या पद्धतीने जर अभ्यास केला, तर आपण घेऊ शकतो. मग चालू घडामोडीमध्ये नेमकं काय वाचायचंय? कारण जेव्हा आपण परिक्रमा घेतो, तेव्हा तर खूप सारं तिथं माहिती दिलेली असते. पण आपल्या एक्झामसाठी नेमकी काय महत्त्वाची माहिती आहे किंवा नेमका पी-वाय-क्यू मधून आपल्याला अप्रोच कशाप्रकारे समजतो चालू घडामोडी बाबतीतला, तो आपण समजून घेणं गरजेचं आहे. मग चालू घडामोडीमध्ये जर आपण पी-वाय-क्यू वरून पाहिलं, तर त्यामध्ये आपल्याला दिसतं की काही सेक्शनवर खूप जास्त प्रमाणात प्रश्न दिसतात. त्यामधला पहिला सेक्शन म्हणजे पुरस्कार. तर अवॉर्ड्सवर आयोग खूप प्रश्न विचारताना दिसतं. मग पुरस्कार जो सेक्शन आहे परिक्रमामधला, पुरस्कार आणि पुस्तके हे आपण अतिशय चांगल्या प्रकारे करायला पाहिजे. तर आता पुरस्कारांमध्ये सुद्धा मग कुठले पुरस्कार करायला पाहिजे हा सुद्धा आहे. कारण पुरस्कार तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. मग तिथे आपण त्याचं पण 3 पार्ट्समध्ये आपण त्याला डिव्हाईड करू शकतो. ते म्हणजे इंटरनॅशनल असतील किंवा मग नॅशनल लेव्हलचे किंवा आणि मग महाराष्ट्र. त्यामध्ये सुद्धा आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणजे शासन स्तर जो आहे, तर शासन स्तरावर नेमके कोणते पुरस्कार दिले जातात. मग राष्ट्रीय स्तरावरचे शासनाकडून देणारे पुरस्कार, तसेच महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून शासनामार्फत दिले जाणारे पुरस्कार. याला आपण सुरुवातीचा प्रिफरन्स दिला पाहिजे. आता जर इंटरनॅशनलमध्ये जर आपण पाहिलं, तर इंटरनॅशनलमध्ये महत्त्वाचे जे अवॉर्ड्स आहेत, त्यामध्ये नोबेल प्राइज येऊ शकतं. त्यानंतर ऑस्कर अवॉर्ड्स आहेत किंवा बुकर प्राइज आहे. तसेच काही टाईम पर्सन वगैरे हे जे अवॉर्ड्स आहेत, तर ते आपण सगळ्यात पहिल्यांदा चांगल्या प्रकारे करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर इतर असणारे जे आहेत, ते वन लाइनर आपण करू शकतो. आता इथे सुद्धा दुसरा अप्रोच म्हणजे असतो, की जर काही महत्त्वाचे जर अवॉर्ड्स असतील, आता जसं इंटरनॅशनलमध्ये नोबेल असेल, ऑस्कर असेल, बुकर प्राइज असेल किंवा नॅशनल लेव्हलचे जर आपण भारत सरकारचा सर्वोच्च पुरस्कारापासून सुरू केलं, मग भारतरत्न असेल किंवा मग पद्म पुरस्कार असतील, शौर्य पुरस्कार असतील किंवा इतर जे शासन स्तरावरचे महत्त्वाचे जे पुरस्कार आहेत, हे जर किंवा काही क्रीडा पुरस्कार सुद्धा आहेत त्यामध्ये. हे पुरस्कार आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे काही पुरस्कार किंवा इथं नॅशनल लेव्हललाच साहित्य अकादमी सुद्धा येतो. साहित्य क्षेत्रातला असेल, तर साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार असेल, साहित्य अकादमी असेल किंवा चित्रपट क्षेत्रामध्ये सुद्धा आहेत, इफ्फी महोत्सव वगैरे. तर हे जे काही शासनाकडून दिले जाणारे पुरस्कार असतात. तर यामध्ये सुद्धा फक्त वन लाइनर अप्रोच आपण ठेवू शकत नाही. म्हणजेच फक्त कुठल्या व्यक्तीला मिळालंय, तर यापेक्षा आपल्याला त्याचे बेसिक सुद्धा चांगले करावे लागतात. मग भारतरत्न आहे तर नेमकी सुरुवात कधी झाली, आत्तापर्यंत कुठल्या व्यक्तींना मिळालाय किंवा पहिल्यांदा कुठल्या तर असे कंपॅरिझनमध्ये सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. सध्याचे जे व्यक्ती आहेत ज्यांना मिळालाय,
त्याबद्दल तर आपण माहिती चांगल्या प्रकारे घेणं गरजेचंच आहे. पण त्या अशा पुरस्कारांच्या बेसिक्सवर सुद्धा आपण चांगल्या प्रकारे काम करणं गरजेचं आहे. मग ते नोबेल असू देत किंवा ऑस्कर सुद्धा असू देत. तर इथे कुठेतरी त्या प्रकारचे प्रश्न जरी इंटरनॅशनलवर नाही विचारले जाणार, पण नॅशनल आणि जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून दिले जाणारे पुरस्कार आहेत, त्यांच्या काही बेसिक्स बाबी आपण इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर सगळ्या अवॉर्ड्समधून आपण सुरुवातीला हे अवॉर्ड्स चांगल्या प्रकारे करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून आपण जर पाहिले, तर आपल्याला काही विभागांकडून दिले जाणारे पुरस्कार आपल्याला दिसतात. त्यामध्ये मराठी भाषा विभाग आहे. तर मराठी भाषा विभागाकडून काही पुरस्कार दिले जातात. त्यावर सुद्धा आयोगाकडून प्रश्न विचारले जातात. आपण बघतोय जसं की विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार असेल किंवा कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार असेल, अशोक केळकर यांच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत आणि हे जे पुरस्कार आहेत तर ते आपण निग्लेक्ट न करता पहिल्यांदा करणं गरजेचं आहे. त्यानंतर सांस्कृतिक विभाग असेल महाराष्ट्राचा, त्यामध्ये गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार असतील किंवा इतर काही पुरस्कार जे असतील, ते आपण इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर उद्योग विभागामार्फत पण आपण बघतोय, की सध्याचा उद्योगरत्न पुरस्कार वगैरे जो दिला जातोय रतन टाटांना. तर अशा प्रकारचे काही महत्त्वाचे पुरस्कार शासन स्तराकडचे, हे आपण पहिल्यांदा करायला पाहिजे. तसेच महाराष्ट्र सरकारचा जो सर्वोच्च पुरस्कार आहे, म्हणजेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार. तर या पुरस्कारांवर आपला जास्त फोकस असावा. तसेच महाराष्ट्र भूषण असेल किंवा भारतरत्न असेल, तर हे पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तींबद्दल डिटेल असा प्रश्न सुद्धा आपल्याला व्यक्तिविशेष या संदर्भाने विचारू शकतात. तर त्यांच्याबद्दलची माहिती सुद्धा आपण इथे घेतली पाहिजे. अशा प्रकारे जर आपण व्यवस्थित पुरस्कारांचा अभ्यास केला, त्यामध्ये सुद्धा कोणते मोस्ट इम्पोर्टंट आणि नंतर लिस्ट इम्पोर्टंट असे जर आपण 2 टाइप्स केले, तर आपण चांगल्या प्रकारे हे अवॉर्ड्स लक्षात ठेवू शकतो. त्यामध्ये नोबेल जर असेल, तर नोबेल अवॉर्ड्समध्ये पण आपल्याला बऱ्याच वेळेला लक्षात राहतंय. तर त्याच्या काही ट्रिक्स आपण करू शकतो. ऑस्कर अवॉर्ड्स असतील, तर ऑस्करमध्येही बऱ्याच वेळेला वन लाइनर आपल्याला विचारलेले दिसतात. जेणेकरून नेमका बेस्ट मूव्ही जो आहे, बेस्ट पिक्चर कुठला आहे या वर्षीचा किंवा मग बेस्ट ॲक्टर किंवा बेस्ट ॲक्ट्रेस जे आहेत. तर मग त्याबद्दलच्या थोड्याशा काही ट्रिक्स जर आपण नावानुसार केल्या, तर आपल्याला ते सहज लक्षात राहू शकतात किंवा थोडीशी व्हिज्युअल मेमरी म्हणजे आपण त्या रिलेटेड जर काही पिक्चर्स वगैरे Googleला जाऊन सर्च केले किंवा ते पाहिले, तर त्यानुसार सुद्धा आपल्याला ते नाव लक्षात राहू शकतं. जसं की मग इथे आपण अशा प्रकारे अवॉर्ड्सचे नाव लक्षात ठेवण्यासाठी मदत घेऊ शकतो. जसं की एक ग्रीन नोबेल म्हणून आहे, अवॉर्ड जो आहे, तो आता सध्या कुणाला मिळाला आहे. तर मग त्या व्यक्तीचं नाव असेल, तर ते आपण कुठेतरी YouTubeला जाऊन थोडंसं 1-2 मिनिटाचा काही व्हिडिओ असेल, तर तो आपण पाहायला पाहिजे. जेणेकरून आपल्याला त्या व्यक्तीचं नाव लक्षात राहील. तो नेमका पुरस्कार कशा संदर्भात आहे, हे आपल्याला समजू शकतं किंवा आपण Google करून त्याचे पिक्चर्स तरी थोडेसे पाहायला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे व्हिज्युअल मेमरीने आपण काय करू शकतो किंवा पिक्टोरियल मेमरीने आपण हे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवू शकतो. 1 ते 2 मार्क्स जे आहेत, ते आपले जाणार नाहीत आणि अगदी हे आपले हक्काचे मार्क्स असतात. त्यानंतर पुरस्कारानंतर आपल्याला दिसतं, की क्रीडा क्षेत्र आहे. क्रीडा क्षेत्रावर पण एक प्रश्न हमखास असतो. मग क्रीडा क्षेत्रामध्ये महत्त्वाची रँकिंग्स विचारू शकतात किंवा कुठली स्पर्धा ही नेमकी कोणत्या देशामध्ये त्याचं आयोजन झालेलं आहे किंवा क्रीडा क्षेत्रातले काही पुरस्कार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्यासोबतच काही रेकॉर्ड्स असतील खेळाडूंद्वारे तयार केलेले, तर ते सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यासोबतच इथे पर्यावरण क्षेत्रावर सुद्धा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. मग पर्यावरणामध्ये सध्याचे जे सायक्लोन्स असतील या वर्षामधले, सायक्लोन्सवर बऱ्यापैकी प्रश्न वन लाइनर पडताना दिसतो. चक्रीवादळ ते पण मग कुठे तयार झालं अरबी समुद्रामध्ये की बंगालच्या उपसागरामध्ये. या प्रकारचे प्रश्न असतील किंवा काही पर्यावरणाच्या परिषदा असतील, त्या रिलेटेड एखादा 2 प्रश्न पडण्याची शक्यता आहे. तर ते आपण चांगल्या प्रकारे करायला पाहिजे. त्यानंतर इथे एक व्यक्तिविशेष म्हणून सुद्धा व्यक्तिविशेषवर सुद्धा प्रश्न पडलेले असतात. मग एखाद्या व्यक्तींच्या नियुक्ती असेल, महत्त्वाच्या व्यक्तीची नियुक्ती असेल किंवा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचं निधन झालेलं असेल किंवा महत्त्वाचा पुरस्कार जर मिळाला असेल, तर त्या व्यक्तीबद्दल आपल्याला मल्टीलाइनर असा प्रश्न तिथे पडू शकतो. तर त्यामुळे त्यांची डिटेल माहिती आपल्याला माहिती असायला हवी. संरक्षण आणि अंतरिक्ष हे क्षेत्र सुद्धा आहे. तर संरक्षण आणि अंतरिक्ष क्षेत्रामध्ये आपल्याला युद्ध सरावांवर वारंवार प्रश्न विचारलेले दिसतात. त्यासोबतच काही ऑपरेशन्स जर असतील, रेस्क्यू ऑपरेशन्स वगैरे, तर त्या रिलेटेड सुद्धा वन लाइनर प्रश्न पडतात. तर हे आपण प्रामुख्याने करायला पाहिजे. त्यासोबतच जागतिकमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे
वन लाइनर्स अशा प्रकारे इथे येऊ शकतात. जागतिकमध्ये सुद्धा काही वन लाइनर्स आपल्याला विचारू शकतात. म्हणजे कुठल्या देशामध्ये जर काही नवीन गोष्ट घडलेली असेल, तर त्यावर आपल्याला प्रश्न वन लाइनर दिसतात. त्यासोबतच एखाद्या देशामध्ये संरक्षण आणि अंतरिक्षमध्ये आपण पाहतो, की कुठल्यातरी देशाचा अंतराळवीर पहिला किंवा महिला जर असेल, तर पहिल्यांदा स्पेसमध्ये वगैरे गेली. तर त्या म्हणजे काही जर रेकॉर्ड्स तिथे पडलेले असतील, तर त्यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारतं. मग ती महिला नेमकी कोणत्या देशाची आहे? तर अशा प्रकारे हे प्रश्न ते पडताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि यामध्ये जर पाहिलं तर मग राजकीय, सामाजिक आणि आर्थिक पुरस्कार, क्रीडा, पर्यावरण, व्यक्तिविशेष, संरक्षण, अंतरिक्ष असेल किंवा जागतिक किंवा महाराष्ट्र एक पर्टिक्युलर जर घेतला आपण, तर महाराष्ट्रावर सुद्धा आपल्याला प्रश्न पडतात. मग महाराष्ट्र राज्य हे कशामध्ये प्रथम असेल, कुठल्या रँकिंगमध्ये किंवा काही महत्त्वाचा उपक्रम जर महाराष्ट्रामधून सुरू झाला असेल, काही महत्त्वाची योजना असेल, ते सुद्धा आपल्याला विचारलं जातं. तर महाराष्ट्राचं शिक्षण आपण चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. जर हे सर्व सेक्शन पाहिले, तर आपले 8 ते 9 प्रश्न हे जे चालू घडामोडीचे आहेत, ते इथे फिक्स होतात. इतर माहिती घेण्यापेक्षा आणि बऱ्यापैकी वन लाइनर अप्रोच हा आपल्याला इकडे दिसतो. तर आपण ते निवडून व्यवस्थित त्याचा अभ्यास करणं, जेणेकरून आपला जो एक मार्क आहे, तो आपण कशाप्रकारे कलेक्ट करू शकतो, याकडे आपला दृष्टिकोन असायला पाहिजे. आता राजकीय, सामाजिक आणि आर्थिक जर हे सेक्शन पाहिले, तर यामध्ये एक 2 ते 3 प्रश्न पडू शकतात. पण या रिलेटेडची जी माहिती जर आपण परिक्रमावरती पाहिली, तर ती खूप भरमसाठ माहिती दिलेली असते. त्यामधून नेमकं आपल्याला काय घ्यायचं हे कळत नाही बऱ्याच वेळेला. तर यांना आपण थोडंसं कमी महत्त्व जर दिलं आणि या सेक्शनला जर जास्त महत्त्व दिलं, तर आपल्याला चांगल्या प्रकारे आउटपुट मिळू शकतं. मग राजकीय क्षेत्रामध्ये पण काही जर कायदे असतील किंवा महत्त्वाची घटना दुरुस्ती असेल अ, किंवा एखाद्या बॉडीवर महत्त्वाच्या नियुक्ती जर असेल, तर मग अशा प्रकारे इथे प्रश्न विचारले जातात. सामाजिक किंवा आर्थिकमध्ये काही ॲप किंवा पोर्टल्स असतील, तर त्यावर सुद्धा प्रश्न आपल्याला दिसतात. ते सुद्धा वन लाइनर अशा प्रकारे आपण सिलेक्ट केले पाहिजेत, की नेमके कुठे प्रश्न आयोगाचे दिसतात. ते आपल्याला फक्त पी-वाय-क्यू वरून समजू शकतं, की नेमका आपण चालू घडामोडीचा अभ्यास कशाप्रकारे करायला पाहिजे. जर अशा प्रकारे जर आपण व्यवस्थित पी-वाय-क्यूज बघून जर अभ्यास केला, तर चालू घडामोडीमध्ये 15 पैकी 12 ते 13 मार्क्स घेणं हे नक्कीच अवघड राहत नाही. त्यानंतर पॉलिटी आहे. राज्यशास्त्र आपल्याला सिलेबसमध्ये नवीन सिलेबसनुसार फक्त राज्यशास्त्र असंच टायटल इथे दिलेलं आहे. तर राज्यशास्त्र म्हणजे आपण नेहमीची जी राज्यव्यवस्था आहे हेच इथे समजूयात. आणि राज्यव्यवस्था म्हणजेच आपली पॉलिटी आणि दुसरं म्हणजे जे पंचायत राज आहे. तर यासाठी आपले बुक्स जे आहेत ते ठरलेलेच लक्ष्मीकांत किंवा मग रंजन कोळंबे सरांचं बुक आपण इथे वापरू शकतो. आता पॉलिटी करताना सुद्धा पॉलिटीच्या कन्सेप्ट्स आणि मग फॅक्ट्स असतील किंवा वारंवार रिव्हिजन करणं गरजेचं आहे. आणि पॉलिटीमध्ये सुद्धा अगदीच आउट ऑफ मार्क्स पर्यंत मुलं मार्क्स घेतात आपल्याला दिसतात. तर त्यासाठी नेमके रिव्हिजन जर आपले चांगले झाले तर आणि पी-वाय-क्यूची जोड जर असेल, तर आपण खूप चांगल्या प्रकारे पॉलिटीचे मार्क्स घेऊ शकतो. मग आपण नेमकं लक्ष्मीकांत एवढं बुक असेल किंवा पॉलिटीचा अभ्यासक्रम जर खूप जास्त आहे, तर मग आपण त्याला कशाप्रकारे सॉर्ट आउट करू शकतो, जेणेकरून आपले रिव्हिजन्स जास्त होतील. तर आपण एक 4 पार्ट्समध्ये आपण पॉलिटीला डिव्हाईड करू शकतो, जेणेकरून आपल्या कन्सेप्ट सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला त्या फ्लोमध्ये समजत जातील. तर सुरुवातीला जर जो आपला घटना निर्मिती टॉपिक आहे किंवा घटना निर्मितीची जी पार्श्वभूमी आहे, पार्श्वभूमी असेल, घटना निर्मिती टॉपिक असेल, त्यानंतर सरनामा असेल किंवा वैशिष्ट्य असतील घटनेची ते आणि आर्टिकल 1 टू आर्टिकल 51 ए. मग यामध्येच फंडामेंटल राइट्स असतील, फंडामेंटल ड्युटीज असतील किंवा मग आपले डी-पी-एस-पीज असतील. तर हा जो आहे, तो हा पूर्ण घटनेचा एक तात्विक पार्ट समजला जातो. घटना निर्मिती वगैरे काही फॅक्ट्स तर आहेतच यामध्ये. पण यामधल्या कन्सेप्ट सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने समजणे गरजेचं आहे. आणि इथे भरपूर प्रश्न आपल्याला आयोगाचे दिसतात. म्हणजे पॉलिटीच्या 15 मार्क्सपैकी आपल्याला 6 ते 7 प्रश्न हे याच घटकावर पाहायला मिळतात. त्यामुळे हा टॉपिक आपण म्हणजे हा पूर्ण पार्ट आपण चांगला करणं गरजेचंच आहे. आणि हा आपण एका सोबतच हा पूर्ण पोर्शन अभ्यास करू शकतो. आता दुसरा जर पाहिला तर त्यामध्ये आर्टिकल 52 पासून म्हणजेच केंद्र शासन तसेच राज्य शासन. मग यामध्ये प्रेसिडेंट असतील,
किंवा पीएम असेल, मंत्रिमंडळ असेल आणि पूर्ण संसद असेल, पार्लमेंट. आणि इकडे सुद्धा मग गव्हर्नर, त्यानंतर सीएम आणि त्यांचं मंत्रिमंडळ आणि इकडे राज्य विधान मंडळ. तर हे आपण कंपॅरिझन मध्ये जर केलं, तर हे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजू शकतं. तसेच याचे आर्टिकल्स लक्षात ठेवणं हे सुद्धा सोपं आपल्याला जाऊ शकतं. इथे आर्टिकल्सवर सुद्धा खूप सारे प्रश्न विचारतात. त्यामुळे सगळेच आर्टिकल्स इथे महत्त्वाचे ठरतात. तर कंपॅरिझन मध्ये जर केलं, तर आर्टिकल सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपण समजून घेऊ शकतो. त्यासोबतच इथे जो अंडरस्टँडिंगचा जो वेळ आहे, तो सुद्धा इथे आपला वाचू शकतो, जो की आपण दुसरीकडे टाकू शकतो. आता इथे जर पाहिलं, तर त्यानंतर जो एस-सी आणि एच-सी म्हणजे सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट आणि इतर जी न्यायालय आहेत, तर याचा कुठेतरी रिलेव्हन्स जो आपला फंडामेंटल राइट्स सोबत सुद्धा लागतो. तर आपण यासोबतच जर हा पाठ केला, तर आपल्याला इथे चांगल्या प्रकारे अंडरस्टँडिंग होऊ शकते. जसं की रिट्सचा वगैरे पार्ट आहे. आर्टिकल 32 असेल किंवा 226 असेल. तर यामध्ये आपण हा कन्सेप्च्युअल पार्ट चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. इथे सुद्धा सुप्रीम कोर्ट किंवा हाय कोर्ट याचे आर्टिकल सुद्धा महत्त्वाचे आहेतच. हा तिसरा पाठ झाला. त्यानंतर आपण इथे सोबतच केंद्र राज्य संबंध हा पाठ करणं अपेक्षित आहे. जेणेकरून चांगल्या प्रकारे लिंकेजेस सुद्धा आपल्याला लागतील आणि आणीबाणी हा टॉपिक सुद्धा. केंद्र राज्य संबंधावर तर एक प्रश्न हमखास कंबाईन पूर्व परीक्षा असेल किंवा मेन्स असेल, तर इथे हा पडतोच. त्यानंतर जो उरलेला आहे, मग त्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज असतील, जे संवैधानिक आयोग आहेत आणि त्यानंतर मग स्टॅच्युटरी बॉडीज, जे वैधानिक आयोग आहेत. तर हे आपण इकडे कंपॅरिझन मध्ये करू शकतो. अशा प्रकारे जर एक 4-5 पार्ट मध्ये जर पॉलिटी डिव्हाईड केलं आणि अशाच फ्लो मध्ये जर आपण त्याचं रिव्हिजन केलं, तर रिव्हिजन सुद्धा फास्ट होते. त्यासोबतच कंपॅरिझन मध्ये आपण त्याचा अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकतो आणि चांगले रिव्हिजन झाले, तर आपल्याला चांगल्या प्रकारचे मार्क्स सुद्धा पॉलिटीमध्ये येऊ शकतात. त्यानंतर आहे सामान्य विज्ञान. तर सामान्य विज्ञानासाठी कंबाईनच्या दृष्टिकोनातून स्टेट बोर्ड हे खूप महत्वाचं आहे आणि आपल्याला आयोगाने सिलेबसमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, झूलॉजी, बॉटनी आणि हायजीन अशा 5 प्रकारांमध्ये सायन्स डिव्हाईड करून दिलेला आहे. तर इथे आयोगाचे प्रश्न जर आपण पाहिले, तर हे सुद्धा एक 3-3 प्रश्न आपल्याला इथे दिसतात. फिजिक्स वरचे 3, केमिस्ट्री 3, झूलॉजी, बॉटनी आणि हायजीन यांच्यावर 3-3 असे 15 मार्क्स आपल्याला दिसतात. तर याचा अभ्यास करताना आपण सगळ्यात पहिल्यांदा तर स्टेट बोर्ड फॉलो केले पाहिजे. स्टेट बोर्ड जर आपण चांगल्या प्रकारे केले, तर झूलॉजी, बॉटनी आणि हायजीन यावरचे काही बेसिक्स प्रश्न आपले सुटू शकतात. पण इथे जर आपल्याला पाहिलं, तर झूलॉजी किंवा बॉटनीमध्ये मग इथे क्लासिफिकेशन हा एक टॉपिक महत्त्वाचा ठरतो. म्हणजेच वनस्पती आणि प्राण्यांचं वर्गीकरण. यावर एक प्रश्न तर आपल्याला दिसतोच आहे इथे. त्यामुळे तो टॉपिक बराच फॅक्च्युअल आहे आणि कधी-कधी ॲडव्हान्स लेव्हलचे प्रश्न सुद्धा विचारले जातात. तर मग ते आपण आपल्या सोर्सेस मधून चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. जरी तो खूप फॅक्च्युअल टॉपिक असेल आणि खूप मोठा टॉपिक असेल, तरी सुद्धा प्रिलिम्सचे 2 प्रश्न, 2 ते 3 प्रश्न सुद्धा आणि पुन्हा मेन्सला सुद्धा आपल्याला सायन्स आहे. त्यामुळे आपल्याला निग्लेक्ट करून जमणार नाही, की खूपच फॅक्च्युअल टॉपिक आहे आणि तो मी कसा करेल. तर ते आपल्याला करणं गरजेचंच आहे आणि थोडं ॲडव्हान्स लेव्हलचे पण काही जी-के टाइपचे प्रश्न सुद्धा तिथे विचारले जातात. तर ते आपण सचिन भास्के सरांचं बुक असेल किंवा मोनाली साळुंखे मॅडमचं जे बुक आहे, ते सुद्धा अगदीच कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि सर्व त्यांनी तिथे कव्हर केलेलं आहे. तर या दोन्ही बुकपैकी आपण कुठूनही चांगल्या प्रकारे ते फॅक्ट्स क्लासिफिकेशन रिलेटेड पाठ करायला हवेत. जेणेकरून आपला एक-एक मार्क जो आहे तो तिथे आपण घेऊ शकतो. हायजीनमध्ये मग काही डिसीजेस असतील किंवा न्यूट्रिशन यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर सुरुवातीला तर स्टेट बोर्ड मधले व्यवस्थित टॉपिक्स आपण बायोचे करून घेऊ शकतो आणि त्यानंतर ॲडव्हान्ससाठी आपल्याला जे आपले रेफरन्स बुक्स आहेत त्याचा आपण वापर करायला पाहिजे. आता इथे फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये जर पाहिलं, तर फिजिक्समध्ये सुद्धा फिजिक्सचे प्रश्न हे बरेच सोपे असतात. म्हणजे स्टेट बोर्ड 10वी पर्यंतच्या स्टेट बोर्डमध्ये आपले प्रश्न कव्हर होतात बऱ्यापैकी. खूप जास्त ॲडव्हान्समध्ये जाऊन आपल्याला करण्याची गरज नाही कंबाईन्ड प्रिलिम्ससाठी तरी. आणि अगदी सोपे प्रश्न असतात जर आपण व्यवस्थित कन्सेप्ट करून घेतल्या, तर तिथे पण फिजिक्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की काही मोजक्याच टॉपिक्सवर आयोग वारंवार प्रश्न विचारतं. त्यामध्ये आपल्याला दिसतं लाईट, त्यानंतर साउंड असेल किंवा करंट इलेक्ट्रिसिटी असेल किंवा एनर्जी असेल किंवा हीट टॉपिक असेल. तसेच यासोबत रेडिओ ॲक्टिव्हिटी एक टॉपिक आहे. तर
अशा प्रकारे 4 ते 5 प्रश्न जे आहेत, ते जर आपण 4 ते 5 टॉपिक्स जे आहेत, तर ते आपण व्यवस्थित केले स्टेट बोर्डमधून. सुरुवातीला तर त्यांच्या कन्सेप्ट चांगल्या प्रकारे समजून घेणं, त्या रिलेटेड असलेले काही युनिट्स असतील, त्यावर प्रश्न विचारले जातात. काही फॉर्म्युलेज असतील, त्यावर प्रश्न विचारले जातात आणि नंतर जर झालं, तर त्याच्या न्यूमेरिकल्सवर प्रश्न येतात. तर हे आपण स्टेट बोर्डमधून जर चांगले केले, तर ते 3 प्रश्न घेणं हे आपल्यासाठी जास्त अवघड नाहीये. मग त्यामध्ये पण स्टेट बोर्ड करताना आपण कशाप्रकारे केले पाहिजे? जर 7वी पासूनचे जर आपण सायन्सचे बुक्स घेतले 7वी, 8वी, 9वी, 10वी तर या 4 स्टेट बोर्डमधून जर 8वी ला जर लाईटचा टॉपिक असेल आणि नंतर 9वी ला नसेल आणि 10वी ला असेल, तर मग 8वी आणि 10वी चे जे दोन्ही लाईटचे टॉपिक्स आहेत, ते एकामागे एकच आपण कन्सेप्ट समजून घ्यायला पाहिजे. जेणेकरून आपल्याला स्टेट बोर्ड बोर पण होणार नाहीत वाचायला आणि बऱ्याच वेळेला सायन्स बॅकग्राऊंड नसणाऱ्या मुलांना ते टॉपिक समजत नाहीत. फिजिक्स असेल किंवा केमिस्ट्री. जर आपण असे दोन्ही तिन्ही इयत्तेमधून असणारे सेम टॉपिक्स एकामागे एकच जर केले, तर तिथं आपल्याला अंडरस्टँडिंगला सुद्धा सोपं जातं आणि एक त्याच्या नोट्स जर आपण काढून घेतल्या, तर ते सुद्धा आपल्याला हेल्पफुल ठरतं. केमिस्ट्रीमध्ये जर आपण पाहिलं तर एटॉम रिलेटेड आपल्याला प्रश्न विचारलेला दिसतोच. एटॉम असेल, पिरियडिक टेबल असेल आणि त्यामध्ये दुसरा एक प्रश्न आपल्याला दिसतो तो म्हणजे अप्लाइड केमिस्ट्री किंवा केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ यावर फॅक्ट बेसिस असे प्रश्न इथं आयोग आपल्याला विचारताना दिसत आहे. तर अप्लाइड केमिस्ट्री किंवा आपण इथे त्याचे काही फॅक्ट्स जे आहेत ते आपण चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. म्हणजे दैनंदिन वापरामधले जे केमिस्ट्री आहे, त्यामधल्या काही डाटा आपल्याला सारखा वारंवार विचारलेला दिसतो. तिथे 1 मार्क हे आपले येणं तिथं गरजेचं आहे आपल्याला. कारण एक जो मार्क असतो तो आपल्याला महत्वाचा आहे. कारण 60 प्लसचा स्कोर घेणं हे सुद्धा सोपं नाहीये. तर त्यामुळे सायन्स जरी असेल तरी कुठलाही पार्ट निग्लेक्ट करून इथे जमणार नाही. तर अशा पद्धतीने जर व्यवस्थित एक आराखडा आपण तयार केला आणि सायन्सचा अभ्यास केला, तर 15 पैकी आपण एक 10 प्लस मार्क्स तर नक्कीच घेऊ शकतो आणि ते सुद्धा स्टेट बोर्डच्या आधारावर. आणि त्यानंतर आपले जे रेफरन्स बुक्स आहेत, ते सुद्धा आपण अतिशय चांगल्या प्रकारे रिवाईज करत राहिले पाहिजे. त्यानंतर शेवटचा टॉपिक जो आहे आपला, तो अंकगणित आणि बुद्धिमत्ता. तर अंकगणित आणि बुद्धिमत्ताला आपण जर पाहिलं, तर आपल्याला तर अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आपल्याला 10-10 प्रश्न विचारलेले दिसतात आयोगानं. म्हणजे यावेळेस प्रिलिम्समध्ये या मॅथ आणि रिझनिंगचं वेटेज जे आहे ते खूप वाढलेलं आहे. 20 प्रश्नांचं वेटेज आहे. त्यामुळे याची तर खूप चांगली प्रॅक्टिस आपण करायला पाहिजे. अंकगणित आणि बुद्धिमत्तामधले पण आपल्याला टॉपिक्स बऱ्यापैकी माहिती आहेत. अंकगणितामध्ये सरासरी असेल, नफा-तोटा असेल, शेकडेवारी असेल किंवा वयवारी असेल, यावर सारखे प्रश्न विचारतात. तर त्याचे नीट आपण फॉर्म्युलेज पाठ करून त्यावरचे जर एक्झाम्पल वारंवार सोडत गेलो, प्रॅक्टिस करत गेलो पी-वाय-क्यूज वरून सुद्धा, तर चांगल्या प्रकारे आपण मार्क्स अंकगणितामध्ये घेऊ शकतो आणि त्या तुलनेमध्ये बुद्धिमत्ताचे जे प्रश्न असतात ते तर बऱ्याच वेळेला सोपे असतात. तर तिथे सुद्धा आपण चांगल्या प्रकारे मार्क्स घेऊ शकतो. तर यासाठी मॅथ रिझनिंगसाठी जे बुक्स आहेत, तर सचिन ढवळे सरांचे दोन्ही बुक्स आहेत, ते आपण प्रॅक्टिससाठी वापरू शकतो. त्यासोबतच आणि ते बुक्स जे आहेत ते पी-वाय-क्यू डिपेंडच आहेत. त्यामुळे पी-वाय-क्यूज सुद्धा आपण सॉल्व्ह करू शकतो किंवा डायरेक्टली बुक्समधून सुद्धा तेच पी-वाय-क्यू आपण सॉल्व्ह करू शकतो एक्झाम्पल्स. तर अशा प्रकारे मॅथ रिझनिंगला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं हे गरजेचं आहे आणि प्रत्येक सेक्शनवरचा आपला प्रश्न चुकायला नको. हे जर आपण एकदा व्यवस्थित ठरवून घेतलं, तर प्रॅक्टिस आणि रोज वेळ देणं हे फक्त हेच एकच जे आहे तर मॅथ रिझनिंगमध्ये मार्क घेण्याचं सोल्युशन आहे. तर अशा पद्धतीने आपण नेमका सिलेबस काय आहे आणि आपण कुठले बुक्स वाचायला पाहिजेत आणि नेमकं त्या टॉपिक्समध्ये काय वाचायला पाहिजे, मग कन्सेप्ट असतील किंवा फॅक्ट्स असतील. तर या रिलेटेड आपण एक एकंदरीत माहिती घेतलेली आहे या व्हिडिओमध्ये. तर आपण लगेच या पुढच्या व्हिडिओमध्ये नेमकं प्लॅनिंग कसं असायला हवं, नेमकं आपण दिवसामध्ये कशाप्रकारे आपली अभ्यासाचे जे स्लॉट्स आहेत ते आपण ठरवायला पाहिजे. तर एक एकंदरीत प्लॅनिंग काय असायला हवं, किती वेळ द्यायचा अभ्यासाला, तर याबद्दल आपण एक डिटेल व्हिडिओ पाहूया. थँक